मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दोन नवीन शब्द शिकवले तुम्ही, हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन. ते रिपीट करून देतो, तर आता त्याच्याशी संबंधित आपला डेरिवेशन राहतील. हार्मोनिक्स म्हणजे काय सांगितलं तुम्ही? दीज आर द साऊंड्स और व्हायब्रेशन्स ऑफ फ्रिक्वेन्सी विच आर इंटेग्रल मल्टिपल of fundamental frequencies. So harmonics are the integral multiples of fundamental frequencies. They may be present or may not present in given sound. Sound मध्ये हार्मोनिक्स सगळे हार्मोनिक्स असतीलच असं नाही. दुसरा एक शब्द दिला तुम्हाला मी, ओव्हरटोन. ओव्हरटोन्स आर द मल्टिपल्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सीज विच मस्ट बी प्रेझेंट इन गिवन साऊंड. साऊंडमध्ये असतीलच ओव्हरटोन, मल्टिपल्स असतात ते. The overtone are the frequencies other than fundamental frequency. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सोडून ज्या बाकीच्या फ्रिक्वेन्सीज असतील साऊंडमध्ये त्यांना काय म्हणतात? ओव्हरटोन म्हणतात. समजा फंडामेंटल फ्रिक्वेन्सी काय असेल? एल. त्याच्यानंतरची जी पुढची फ्रिक्वेन्सी 3N आली, तर हा जो झाला, ही जी फ्रिक्वेन्सी झाली अदर दॅन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, इट इज 3 times दॅट ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी अँड इट इज कॉल्ड फर्स्ट ओव्हरटोन. शिकवलं तुम्ही. पुढच्या साऊंडची फ्रिक्वेन्सी समजा 5N आली, बरोबर? म्हणजे याचाच असा की हा जो आला हा सेकंड ओव्हरटोन झाला. त्यानंतर सेकंड ओव्हरटोन ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. फर्स्ट हार्मोनिक्स, थर्ड हार्मोनिक्स, फिफ्थ हार्मोनिक्स झालं. फंडामेंटलच काय म्हणतात? फर्स्ट हार्मोनिक्स. ही थर्ड हार्मोनिक्स झाली आणि ही थर्ड हार्मोनिक्स, फिफ्थ हार्मोनिक्स. पण हे काय राहील? फर्स्ट ओव्हरटोन, सेकंड ओव्हरटोन. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी नंतर जी पुढची ग्रेटर फ्रिक्वेन्सी येते, लगेच जी येते तिला काय म्हणतात? फर्स्ट ओव्हरटोन. आणि मग त्याच्या पुढे ते कंटिन्यू राहतं. आता पुढचा पॉईंट व्यवस्थित पहा. ऑर्गन पाईप पाहिजे आपल्याला. ऑर्गन पाईप म्हणजे काय? दॅट इज, इट इज द डिव्हाइस in which vibrations of air column, पाईप मधला जो एअर कॉलम आहे तो काय करायचा? व्हायब्रेट करायचा. प्रोड्यूस साऊंड वेव्स ऑफ डिझायर्ड फ्रिक्वेन्सी. सो ऑर्गन पाईप तर कळतो तुम्हाला, है ना? फ्ल्यूट वगैरे हे सगळे पाईपचेच प्रकार आहे. बरेचसे इन्स्ट्रुमेंट जे ते पाईपचेच प्रकार आहे. जसं जर पाईप असेल, झाला ऑर्गन पाईप, इथं व्हायब्रेशन्स प्रोड्यूस करायचे एका एंडला आणि याच्यात काय तयार होतो? साऊंड तयार होतो, मोठ्याने तयार होतो, असा आवाज पण येतो ना, तुम्ही नुसतं फुकलं तरी पण. तर ऑर्गन पाईप इज अ डिव्हाइस in which vibrations of air column produces the sound of desired frequency. दोन टाईपचे पाईप राहतात. क्लोज्ड ऑर्गन पाईप. क्लोज्ड ऑर्गन पाईप कशाला म्हणतात? याच्यामध्ये एक एंड जे पाईपचं ते क्लोज असतं. सो ऑर्गन पाईप in which one end is closed, that is called closed organ pipe. किंवा पूर्ण पण बोलू शकतो तुम्ही, पाईप ओपन ॲट वन एंड, यालाच असं पण बोलू शकतो. पण पाईप open at one end
वेगळं पण बोलू शकतो. काय? पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. दुसरा असा आहे ओपन ऑर्गन पाईप. Open organ pipe, that is both ends are open. So this is the pipe in which both ends are open. दोन टाईपचे पाईप असतात मग, क्लोज्ड ऑर्गन पाईप आणि ओपन ऑर्गन पाईप. आता व्यवस्थित पुढचा पॉईंट. Concept of and correction. So concept of end correction. End correction म्हणजे काय बघा. असं असतं पाईप ऑर्गन पाईप closed at one end. Now if we produced vibrations in this air column, then the particles of air column which are present at the open end, these particles are free to vibrate, but the end which is closed, at this the particles are not free to vibrate. Hence, when the stationary wave is produced in this air column, then air column vibrates in such a way that antinode is formed at open end and node is formed at closed end. Antinode ची डेफिनेशन सांगितली मी तुम्हाला. It is the point of maximum displacement and node is the point of zero displacement. म्हणजे डिस्प्लेसमेंट झिरो आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा आपण एअर कॉलमचा स्टडी करू पाईपचा, तेव्हा नोड जे ते कुठं तयार होतील? क्लोज एंडला. आणि अँटी नोड्स कुठं तयार होतात? ओपन एंडला. बिकॉज ॲट ओपन एंड द पार्टिकल्स ऑफ एअर कॉलम आर फ्री टू व्हायब्रेट. नाव सपोज दिस इज द लेंथ ऑफ पाईप. ही लेंथ आहे पाईपची. स्मॉल एलने दाखवू आपण. ॲक्च्युली एअर कॉलमची लेंथ कशी घ्यायची? तर असं, these antennas are not formed exactly at the end, but it is formed just above the open end. म्हणजे अँटीनोड जो आहे तो थोडासा असा वरती तयार होतो. बाकीचं माहिती तुम्हाला. इथं काय तयार होईल? नोड. इथं काय तयार होईल? अँटीनोड. हा जो अँटीनोड आहे हा एक्झॅक्टली कुठं तयार झाला नाही? एंडला नाही तयार झाला. कुठं तयार झाला? थोडासा वरती तयार झाला. So antinodes are not formed exactly at the open end, but it is just above the open end. Hence, the air column has length capital L, which is different from the length of pipe. या पाईपच्या लेंथपेक्षा एअर कॉलम जो आहे त्याची लेंथ काय झाली? जास्त झाली. का बरं? अँटीनोड्स कुठं तयार झाला? थोडासा वरती तयार झाला. So antinodes are not formed exactly at the end, but just above the open end. Hence, the length of air column is different that of length of pipe. So it requires the end correction. This is end correction, and end correction is given by 0.3D by Reynolds equation. Reynolds शब्द गेला तुम्हाला. Where D is the inner diameter of pipe. पाईपचा काय? तो इनर डायमीटर, मधला डायमीटर घ्यायचा. झालं. सो एंड करेक्शन इज E is equal to 0.3D where D is the inner diameter of pipe. मग एंड करेक्शन का बरं आलं? तो जो एअर कॉलम व्हायब्रेट होतो त्याचा अँटीनोड ओपन एंडला न तयार होतो, थोडासा वर तयार होतो. म्हणजे लेंथ इथून मोजावी लागेल. पण एक्झॅक्ट एवढी मोजता येत नाही. म्हणून रेनॉल्ड इक्वेशन दिलं आपल्याला. E is equal to 0.3D
म्हणजे आता लेंथ कशी येईल मग, लेंथ ऑफ एअर कॉलम इज इक्वल टू लेंथ ऑफ पाईप L प्लस दिस इज एंड करेक्शन E. So L plus 0.3D. This is end correction for pipe closed at one end. One end ला क्लोज असेल तर. मग तसंच जर पाईप आपण ओपन ॲट बोथ एंड घेतला काय फरक पडेल, तर असा हा पाईप ओपन ॲट बोथ एंड, इथं काय तयार होईल अँटीनोड, इथं पण काय तयार झालं समजा अँटीनोड, इथं थोडा वर तयार होईल, इथं थोडा खाली तयार होईल, म्हणजे इथून एवढं एंड करेक्शन वाढलं, इथून एवढं एंड करेक्शन वाढलं. सो लेंथ ऑफ एअर कॉलम कॅपिटल L इज इक्वल टू लेंथ ऑफ पाईप प्लस 2E. 2E का बरं, इथं एंड करेक्शन लावावं लागेल, इथं पण एंड करेक्शन, कारण या पाईपचे दोघं एंड कसे आहेत ओपन. सो लेंथ ऑफ एअर कॉलम कॅपिटल L इज इक्वल टू L प्लस 2E, दॅट इज L प्लस 2 0.3D. So this is end correction for the pipe closed at one end and open at both ends. He length of vibrating air column, length of pipe end correction झालं, तसंच length of vibrating air column, length of pipe and 2 is the end correction. मग end correction नेमकं कशामुळे घ्यावं लागलं आपल्याला, तो जो अँटीनोड आहे तो एक्झॅक्टली एंडला न तयार होता, ओपन एंडला न तयार होता, थोडासा पुढे तयार होतो, वरती तयार होतो, म्हणून काय लागलं आपल्याला एंड करेक्शन घ्यावं लागलं. लक्षात ठेवा. आता एक्झॅक्ट आपल्याला डेरिवेशन पाहायचं आहे. मग क्वेश्चन नीट बघा. आता क्वेश्चन रीड करा. कशाचा स्टडी करायचा आपल्याला, व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ पाईप क्लोज ॲट वन एंड, किंवा काय शो करायचं आहे, ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट इन द व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम इन अ पाईप क्लोज ॲट वन एंड. मग व्यवस्थित त्यासाठी आपल्याला फिगर काढावे लागतील. टाईम वाचवण्यासाठी पहिले फिगर काढतो मग व्हिडिओ लावतो. मग फिगरकडे ऑब्झर्वेशन तुमचं अजून एक मोड पाहिला बाकी आपला फिगर काढायची, बोर्ड राहणार नाही आपलं, पूर्ण नाही, स्पेस नाही राहणार, म्हणून दोनच दाखवले, तिसरा मी नंतर दाखवतो. हा पाईप क्लोज ॲट वन एंड, एअर कॉलम भरला आहे, त्याच्यात ट्युनिंग फोर्क पाहिला आहे तुम्ही, असा वाजवायचा असतो, तो व्हायब्रेट होतो. ट्युनिंग फोर्क हे जे यांना प्रॉम्प्स म्हणतात, झालं, याला जर असं स्टक केलं ते असे व्हायब्रेट होतात, ते व्हायब्रेशन्स एअर कॉलममध्ये येतात आणि मग तो जो एअर कॉलम आहे तो काय व्हायला लागेल, व्हायब्रेट व्हायला लागेल. सो इफ द व्हायब्रेटिंग ट्युनिंग फोर्क इज हेल्ड ॲट द ओपन एंड, then the vibrations, that is the waves, goes up to the boundary, that is closed end, and reflected back. The incident wave and reflected wave both asa incident wave and reflected wave both interfere, and due to superposition of wave the stationary wave is formed. माहिती तुम्हाला. तर बोललो मी अँटीनोड्स नेहमी कुठे तयार होतात, ॲट ओपन एंड, आणि नोड कुठे तयार होतो, क्लोज्ड एंड. सो ड्यू टू द सुपरपोजिशन ऑफ वेव्ह of incident and reflected sound wave, the stationary sound wave, longitudinal stationary wave is formed. Longitudinal किंवा sound म्हणा, sound stationary wave is formed in the vibrating air column. Node is at closed end, antinode is at open end. आता पुढचं मी जे सांगतो मॅथमॅटिकलचं लक्ष द्या.
ही जो पाईप होता, पाईपची लेंथ आपण स्मॉल एलने दाखवली होती आणि व्हायब्रेटिंग एअर कॉलमची लेंथ कॅपिटल एलने दाखवली होती. सो ड्युरिंग द फर्स्ट mode or fundamental mode of vibration, one node and one antinode is formed. एक नोड तयार होतो आणि एक काय तयार होतो, अँटीनोड. कोणत्या मोडमध्ये? फंडामेंटल मोड और फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये. सो ड्युरिंग द फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम, वन नोड इज फॉर्म अँड वन अँटीनोड इज फॉर्म. सो लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग एअर कॉलम इथून इथपर्यंतची लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग एअर कॉलम इज λ/4. कुठून आला तो λ/4? लॅम्बडा म्हणजे माहिती तुम्हाला, वेवलेंथ अँड डिस्टन्स बिटवीन. जर तुम्ही कॅरेक्टरिस्टिक वाचले असतील, सिद्ध पण केलं आपण, प्रूव्ह केलं आहे, डिस्टन्स बिटवीन नोड अँड सक्सेसिव्ह अँटीनोड इज λ/4. दिस इज द फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन. नाउ इन द सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन, दिस इज small l, length of pipe, and capital L is equal to, बघा आता वेवलेंथ चेंज होऊन जाईल. 2 nodes and 2 antinodes are formed. सेकंड मोडमध्ये 2 nodes तयार होत आहे आणि 2 काय तयार होत आहे, antinodes. The node is at closed end always and antinode is at open end. Now the length of vibrating air column in terms of wavelength कशी काढायची बघा. L is equal to नोड मधलं डिस्टन्स माहिती तुम्हाला किती असतं, λ/2. द डिस्टन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह नोड इज λ/2 प्लस पुढे काय बघा, नोड आणि अँटी नोड मधलं डिस्टन्स किती होतं, λ/4. काय आन्सर येईल आता तुम्हाला माहिती आहे, 4. इथं काय करावं लागेल, 2λ प्लस λ, दॅट इज 3λ/4. या वेवलेंथपेक्षा ही वेवलेंथ चेंज झाली म्हणून इथं λ1 लिहू आपण. So this is 3λ1/4. सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशनमध्ये. थर्ड मोडची फिगर अजून बाकी आहे. आता क्वेश्चन वापस एकदा रीड करा. मी थांबतो फार तर 1 मिनिट, क्वेश्चन समजला पाहिजे. झालं, मग वापस आता ॲन्सरमध्ये. So consider the pipe closed at one end. Now the vibrating tuning fork is held at the open end. During the fundamental mode of vibration, one node and one antinode is formed. Node is formed at closed end, antinode is formed at open end. Due to the superposition of incident longitudinal wave and reflected longitudinal wave, stationary wave is produced. So let small l is the length of pipe, organ pipe. Capital L is the length of vibrating air column, and due to the fundamental mode, length of vibrating air column is λ/4. Lambda is the wavelength of wave. The distance between node and successive antinode is λ/4. Hence capital L is equal to λ/4. मग आता डेरिवेशन कसं, बघ आता फर्स्ट मोड और फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन. बाकीचं मी ओरली बोलतो, लक्षात ठेवा. ड्युरिंग द फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम और फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन ऑफ एअर कॉलम, node is formed at closed end, antinode is formed at open end. So length of vibrating air column is L is equal to λ/4, where lambda is the wavelength of vibrating air column in fundamental mode. Hence lambda is equal to Kyle 4L. L is the length of vibrating air column. Now we know that काय माहिती आपल्याला, V is equal to फॉर्म्युला असतो
काय फॉर्म्युला असतो? एन लॅम्डा 11 पासून शिकताय तुम्ही. व्ही म्हणजे वेलॉसिटी ऑफ साऊंड वेव्ह, एन फ्रिक्वेन्सी आणि लॅम्डा वेवलेंथ. मग आपल्याला फ्रिक्वेन्सी फाइंड करायची. सो एन इज इक्वल टू व्ही अपॉन लॅम्डा. झालं? फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू वेलॉसिटी अपॉन वेवलेंथ. हेच एन इज इक्वल टू व्ही अपॉन लॅम्डा काढला आपण 4n. सो दिस इज fundamental frequency of vibrating air column. काय आली फंडामेंटल फ्रिक्वेन्सी? n इज इक्वल टू व्ही अपॉन 4n. झालं? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीलाच फर्स्ट हार्मोनिक्स पण म्हणतात. मग असं दिस इज also called first harmonics. जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी असते तिलाच काय म्हणतात? फर्स्ट हार्मोनिक्स म्हणतात. याला आपण असं लिहू शकतो अजून एन इज इक्वल टू व्ही अपॉन 4l, व्ही अपॉन 4l प्लस ई. ई माहिती तुम्हाला आत्ताच शिकवलं या व्हिडिओमध्ये मी. ई म्हणजे एंड करेक्शन. एकच एंड ओपन आहे म्हणून एल प्लस काय राहील? ई राहील. कोणता एल लिहावं लागेल? स्मॉल एल. सो एल प्लस ई. कारण इथून एवढी काय होती? लेंथ ऑफ पाईप होता, त्याच्यावरती एंड करेक्शन म्हणून स्मॉल एल लिहिला. झालं? आता सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. याची डेफिनेशन अशी लिहायची: द एअर कॉलम इनसाइड द पाईप vibrating such that two nodes and two antinodes are formed in the air column. एअर कॉलममध्ये 2 नोड्स आणि 2 काय तयार व्हायला पाहिजे? अँटीनोड्स तयार व्हायला पाहिजे. त्याला काय म्हणतात? सेकंड मोड ऑफ व्हायब्रेशन. मग वापस तसंच लेंथ याच्यासारखं ऑफ व्हायब्रेटिंग एअर कॉलम. एल इज इक्वल टू काय फॉर्म्युला काढला समजून दिला होता मी? 3 लॅम्डा 1/4. दॅट इज लॅम्डा 1 इज इक्वल टू 4l अपॉन 3. वेवलेंथ झाले. वेअर लॅम्डा 1 इज द वेवलेंथ ऑफ व्हायब्रेटिंग एअर कॉलम इन सेकंड मोड. प्रत्येकाची वेवलेंथ वेगवेगळी राहील. झालं? सो लॅम्डा वेवलेंथ ऑफ फंडामेंटल मोड ऑफ व्हायब्रेटिंग कॉलम. मग आता फ्रिक्वेन्सी काढता येईल. सो फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला हाच n इज इक्वल टू व्ही अपॉन लॅम्डा. याला n1 लिहू. आता लॅम्डा 1 झाला. मग n1 इज इक्वल टू व्ही अपॉन लॅम्डा 1 काढला आपण 4l अपॉन 3. सो n1 इज इक्वल टू याला उलटा करावा लागेल. कसं येईल तो? व्ही अपॉन व्ही इंटू 3 अपॉन 4l. लिहू का डायरेक्ट? भागिले उलट करून गुणिले राहील तो. 3 पुढे येईल तो व्ही अपॉन 4l भागिले उलट करून गुणिले झाला. सो n1 इज इक्वल टू 3 व्ही अपॉन 4l. बघा व्ही अपॉन 4l म्हणजे काय? फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. दिस इज द फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग एअर कॉलम किंवा व्हायब्रेशन्स ऑफ एअर कॉलम इन सेकंड मोड. व्यवस्थित बघा. ही जी फ्रिक्वेन्सी आली ही 3 टाइम्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. हेन्स इट इज थर्ड हार्मोनिक्स. सो इट इज द फ्रिक्वेन्सी ऑफ थर्ड हार्मोनिक्स. व्यवस्थित लक्ष द्या. इथं याच व्हिडिओमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये पण समजून सांगितलं मी तुम्हाला. 3 पट आली फंडामेंटल फ्रिक्वेन्सीच्या. म्हणजे काय झाली? थर्ड हार्मोनिक्स. ही काय होती? फर्स्ट हार्मोनिक्स. जी फंडामेंटल फ्रिक्वेन्सी तिलाच फर्स्ट हार्मोनिक्स.
फर्स्ट नंतर डायरेक्ट किती आली थर्ड हार्मोनिक्स. आता मागचं वाक्य बघा. फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सोडून जी जास्तीची फ्रिक्वेन्सी येते, जी पहिलीच फ्रिक्वेन्सी येते, तिला फर्स्ट ओव्हरटोन म्हणतात. सो इट इज फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट ओव्हरटोन. N1 फर्स्ट ओव्हरटोन म्हणजेच किती झालं थर्ड हार्मोनिक झालं. आता फॉर्म्युला नीट लक्षात ठेवा. झालं. अजून एक मोड बाकी आपला, तो पण पाहू आपण. ही समजली तुम्हाला फिगर. आता थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन पाहू. थर्ड मोड बघा. आता तिसरा थर्ड मोड ऑफ व्हायब्रेशन फिगर अशी दाखवली बघा. हे फिक्स आहे, ह्याच्यात चेंज नाही होत. थर्ड मोड असं तासच किती तयार झाले नोड्स तीन अँटी नोड्स. मग डेफिनेशन कशी कराल थर्ड मोडची. द एअर कॉलम इनसाइड द पाईप व्हायब्रेट सच दॅट 3 nodes and 3 antinodes are formed. 3 nodes, 3 antinodes are formed. मग लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग एअर कॉलम इथून एवढी कशी राहील बघा. आता इथं कॅल्क्युलेट करू आपण. इथून एवढं डिस्टन्स किती असतं λ/2 प्लस हे 2 नोड्स मधलं अंतर λ/2 प्लस λ/2 प्लस हे काय झालं λ/4. काय आन्सर येईल काढा बरं. किती झालं आता 2 λ/2 प्लस λ/4. 2 कॅन्सल म्हणजे काय उरला लॅम्डा. याची बेरीज करता येईल तुम्हाला. 4 × 4 आणि 1 5. 5 λ/4. मग लेंथ कशी लिहायला 5 λ2/4. पहिले लॅम्डा वापरला आपण, मग λ1 λ2 वेवलेंथ चेंज होत राहते. मग आता पुन्हा सेम याच्यासारखं कसं लिहा कॉलम. द लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग एअर कॉलम L इज इक्वल टू किती आला 5 λ2/4. आता λ2 इज इक्वल टू हा इकडे येईल 5L अपॉन काय 4L अपॉन 5. ही आली λ2 ची व्हॅल्यू इथपर्यंत. हे यातच राहील. आता काय काढायची फ्रिक्वेन्सी. सो फ्रिक्वेन्सी फॉर्म्युला पाठ आहे तुमचा तसा. N2 इज इक्वल टू V अपॉन काय घ्यावं लागेल λ2. सो N2 इज इक्वल टू V अपॉन λ2 ची व्हॅल्यू काढली तुम्ही 4L अपॉन 5 भागिले उलट करून गुणिले राहील म्हणजे N2 इज इक्वल टू 5 V अपॉन 4L. सो N2 इज इक्वल टू 5 V अपॉन 4L माहिती तुम्हाला फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. म्हणजे N2 इज इक्वल टू किती आला आता 5L. बघा आता व्यवस्थित 5L आला म्हणजे किती हार्मोनिक झालं फिफ्थ हार्मोनिक्स. बघा आता नवीन फंडामेंटल फ्रिक्वेन्सी फर्स्ट हार्मोनिक्स, ही थर्ड हार्मोनिक्स, आता ही फिफ्थ हार्मोनिक्स बिकॉज इट इज 5 टाइम्स ऑफ फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आता पुढे सो इट इज काय लिहाल फ्रिक्वेन्सी ऑफ फिफ्थ हार्मोनिक्स. पुढे व्यवस्थित ही फंडामेंटल फ्रिक्वेन्सी नंतर पहिलीच ग्रेटर फ्रिक्वेन्सी आली म्हणून काय लिहिलं फर्स्ट ओव्हरटोन. आता फंडामेंटल फ्रिक्वेन्सीपेक्षा ही सेकंड ग्रेटर फ्रिक्वेन्सी आली हेन्स इट इज सेकंड ओव्हरटोन. मग आता क्वेश्चन बघा नीट. शो दॅट ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट. ऑर्डर्स आहे फर्स्ट ही थर्ड आणि ही फिफ्थ 1 3 5. 1 3 5 कोणते नंबर्स आहेत ऑड नंबर्स आहेत. मग आपण असं लिहू शकतो हेन्स ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट as overtone in vibrating air column in a pipe closed at one end. राहील लक्षात. तर जनरल फॉर्म्युला तयार करायचा आहे बघा. हे आलंय तुमच्या लक्षात.
कसं राहील फ्रिक्वेन्सी कशा आल्या पहिली n नंतर 3n 5n पुढे काय आले असते 7n 1 has to 3 has to 5 has to 7 चालूच राहील असं. मग खाली लिहायचं हेच ओनली ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट ॲज ओव्हरटोन इन द एअर कॉलम पाईप क्लोज्ड ॲट वन एंड. मग आता जनरल फॉर्म्युला ओव्हरटोनसाठी फॉर ओव्हरटोनसाठीचा फॉर्म्युला आपल्याला बनवायचा आहे. जनरल फॉर्म्युला तो कसा येईल बघा सोपं आहे. फॉर पिच ओव्हरटोन माहिती नाही आपल्याला पिच ओव्हरटोन पहिला फॉर्म्युला काय आला होता बघा n1 इज इक्वल टू 3n आला होता n2 इज इक्वल टू काय आला होता 5n अजून पुढे लिहायचं राहिलं असतं n3 इज इक्वल टू 7n. याचं आणि याचं काही रिलेशन दिसतंय का बघा म्हणजे पिच ओव्हरटोनचं काढता येईल NP काढता येईल. मग फ्रिक्वेन्सी ऑफ पिच ओव्हरटोन रिलेशन बघा ऑब्झर्व करा इकडं 1 आहे तिकडं 3 आहे 2 आहे 5 आहे 3 आहे 7 आहे 1 3 2 5 3 7. मग पीचं इकडं काय स्कॉलरशिपला बसले होते का बसले होते तर यायला पाहिजे तुम्हाला तर कसं येईल बघा 1 2 जा 2 प्लस 1 3 2 2 जा 4 प्लस 1 5 3 2 जा 6 प्लस 1 7. याच्या दुपटीपेक्षा एकने जास्त म्हणजे पी आहे पीची दुप्पट 2p प्लस 1 n दॅट इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी n. सो फ्रिक्वेन्सी ऑफ पिच ओव्हरटोन इज इक्वल टू np इज इक्वल टू 2p प्लस 1 into n is the fundamental frequency. So this is about the vibrations of air column enclosed in pipe closed at one end. आता आपल्याला पाहायचं आहे पाईप ओपन ॲट बोथ एंड्स. त्यासाठी पहिले हे डेरिवेशन व्यवस्थित पहा.